मित्रांनो, स्टेशनपासून जवळ नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये रेडी टू मूव्ह 2 BHK फ्लॅट पाहत असाल आणि त्या फ्लॅटचा कार्पेट एरिया आपल्याला मोठा हवा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। समोर आपण पाहत आहोत स्टील प्लस 8 फ्लोअरची बिल्डिंग आहे। ही फ्लॅट तर पाहणारच आहोत, पण फ्लॅट पाहण्या अगोदर या प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या ॲम्युनिटीज पाहूयात। एक्झाम्पल जिम, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आणि बँक्वेट हॉल। त्यानंतर आपण फ्लॅटकडे वळणार आहोत। स्टँड अलोन बिल्डिंग आहे ही। बिल्डिंगला पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड पाहायला मिळेल। यासोबत राईट साईडला आपण पार्किंग तर पाहिलीच आहे। तर वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या एंट्रन्स लॉबीकडे। समोर आपण पाहत आहोत ग्रँड एंट्रन्स लॉबी। खूपच सुंदर आणि जबरदस्त अशी आपल्याला लॉबी पाहायला मिळते। लॉबीला आपल्याला फुल वॉल टाइल्स सेटअप, सुंदर असं फॉल सिलिंग पाहायला मिळते। समोर आहे वेटिंग एरिया। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील। समोर आपण लॉबी परिसर पाहतोय। लेफ्ट साईडला आपल्याला मंदिरासाठी छोटासा स्पेस पाहायला मिळतोय। समोर आहे लिफ्ट। या तीनही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे। वळूया मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या जिम, क्लब हाऊस आणि बँक्वेट हॉलकडे। समोर आपण पाहत आहोत जिम एरिया। नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून फक्त 10 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती मानपाडा रोड नियर गावदेवी मंदिराजवळ रेडी टू मूव्ह फ्लॅट पाहणार आहोत। आलोत मित्रांनो आत्ता आपण टॉप फ्लोअरला। समोर आपण जिम पाहतोय। फुल्ली इक्विपमेंट, फुल्ली AC आपल्याला जिम पाहायला मिळते। राईट साईडला आपल्याला 2 लिफ्ट पाहायला मिळतील। ह्या लिफ्ट रूफटॉप पर्यंत येत आहेत। समोर आपण पाहत आहोत किड्स प्ले एरिया, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन। यासोबत आपल्याला जॉगिंग ट्रॅक देखील पाहायला मिळेल। वळूया मित्रांनो बँक्वेट हॉलकडे। समोर आहे या प्रोजेक्टमध्ये असणारा बँक्वेट हॉल। या हॉलमध्ये आपल्याला 80 ते 100 जणांची सिटिंग कॅपॅसिटी पाहायला मिळेल। जर आपल्या घरामध्ये छोटं मोठं काही फंक्शन असेल तर या ठिकाणी आपण करू शकणार आहोत। समोर आपण वॉशरूम एरिया पाहतोय। पूर्ण बँक्वेट हॉलचा व्ह्यू पाहतो आपण। समोर आपल्याला गेम खेळण्यासाठी देखील स्पेस पाहायला मिळतोय। कॅरम, चेस। वळूया मित्रांनो आपण 2 BHK फ्लॅटकडे। समोर आहे 2 BHK फ्लॅट। फ्लॅटचा एंट्रन्स, या फ्लॅटचा कार्पेट एरिया 816 एवढा आपल्याला पाहायला मिळतोय। समोर आपण फ्लॅटचा डोअर पाहतोय। पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया। एल शेपमध्ये आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। खूपच स्पेशियस असा फ्लॅट आहे मित्रांनो हा। राईट साईडला पाहिलं तर आपण डायनिंग टेबल प्रॉपर सेट केलेला पाहायला मिळतोय। फ्लॅटमध्ये आल्यानंतर डोअरच्या पाठीमागे आपल्याला शूज रॅकसाठी स्पेस पाहायला मिळतोय। पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। थोडं पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला सोफा सेट अरेंज केलेला पाहायला मिळतोय। त्याच्यासमोर आपल्याला कॉफी टेबल पाहायला मिळेल आणि कॉफी टेबलच्या समोर आपल्याला टीव्ही वॉल युनिट पाहायला मिळत आहे। समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 6 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। बाल्कनीला आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय। पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहूया। बाल्कनीला आपल्याला हाफ ग्लास ग्रिल्स पाहायला मिळतील।
या बाल्कनीमधून बाहेरचा व्ह्यू पाहून पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया. मित्रांनो, या फ्लॅटच्या लिगलिटीबद्दल बोलायचं झालं तर KDMC पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे. यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला 90 ते 95% लोन मिळेल. समोर आपण डायनिंग स्पेस पाहतोय, जो असणार आहे किचनच्या अपोजिट साईडला. समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय. थोडं पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला 2 BHK फ्लॅटचा किचन पाहायला मिळतोय. मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 3 ते 4 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल. मित्रांनो, हा जो फ्लॅट पाहत आहोत आपण, हा सॅम्पल फ्लॅट आहे. हे दाखवण्याचं कारण असं की आपण आपला फ्लॅट कशा प्रकारे डेकोर करू शकणार आहोत. समोर आपण पाहतोय किचनची बाल्कनी, याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत. पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय. समोर आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म. पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहून वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूम एरियाकडे. राईट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळतोय. वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट असणार आहे. ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळेल. वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे. समोर आहे मास्टर बेडरूम, बेडरूमचा एंट्रन्स. बेडरूममध्ये आल्यानंतर समोर आपल्याला मास्टर वॉशरूम पाहायला मिळतंय. वॉशरूमच्या वर आपल्याला वॉटर टँकसाठी स्पेस पाहायला मिळतोय. पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला 24 तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे. एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण. बेडरूममध्ये आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय. किंग साईजचा बेड, वॉर्डरोब ठेवून देखील बराच मोठा स्पेस आपल्याला या बेडरूममध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, या फ्लॅटची प्राईस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 1,15,00,000 एवढी असेल. यामध्ये सायलेंट निगोशिएबल होईल. आणि या प्रोजेक्टमध्ये फक्त आता 2च फ्लॅट अवेलेबल आहेत. वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या कॉमन बेडरूमकडे. समोर आहे कॉमन बेडरूम, बेडरूमचा एंट्रन्स. याला आपण कॉमन बेडरूम किंवा किड्स बेडरूम देखील बोलू शकणार आहोत. पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया. पुन्हा एकदा पूर्ण कॉमन बेडरूमचा व्ह्यू पाहून एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया. मित्रांनो, हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.